एकीकडे भूक तर दुसरीकडे कर्ज आणि त्यातच पाखरांनी खाल्लं संपूर्ण शेत. कोणताही सामान्य माणूस रागावला असता, पण तुकाराम महाराजांनी जे केलं ते पाहून स्वतः विठ्ठलालाच पृथ्वीवर यावं लागलं. स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुंज या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील एक अशी परीक्षा ज्यात विठ्ठलाने त्यांच्या भक्तीची खरी कसोटी घेतली होती. ही कथा आहे पाखरांनी खाल्लं सगळं शेत आणि विठ्ठलानं केला चमत्कार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कथेतून आपल्याला मिळणार आहे भक्ती, संयम आणि विश्वासाचा खरा अर्थ. महाराष्ट्रातील देहू गाव, इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं पवित्र स्थान. येथे जन्म झाला विठ्ठल भक्त, अभंग सम्राट संत तुकाराम महाराज यांचा. तुकाराम महाराज लहानपणापासूनच अत्यंत साधे आणि दयाळू होते. गरिबांना मदत करणे, विठ्ठल नाम घेणे आणि लोकांची सेवा करणे हेच त्यांचे आयुष्य होते. पण काळाने त्यांची कठीण परीक्षा घेतली. त्या काळात भयंकर दुष्काळ पडला. लोक उपाशी मरत होते. तुकाराम महाराजांच्या घरातही अन्न नव्हतं. व्यापार बुडाला, कर्ज वाढलं. घरात पत्नी, जिजाई, लहान मुलं आणि जगण्यासाठी फक्त एकच आशा, शेतातील पीक. संपूर्ण गाव त्या पिकाकडे आशेने पाहत होते. एक दिवस गावातील लोक म्हणाले, तुकाराम, तू दिवसभर विठ्ठल नामात रमतोस, पण आता घरासाठी काहीतरी कर. तेव्हा तुकाराम महाराज शांतपणे म्हणाले, विठ्ठलावर विश्वास आहे, तोच सर्व काही करेल. पण घरातील परिस्थिती पाहून त्यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. ते रोज शेतात जाऊ लागले. नाम घेत घेत मेहनत करू लागले. काही दिवसांनी पीक छान उगवलं. सगळ्यांना वाटलं आता तुकाराम महाराजांचं दुःख संपेल. पण अचानक एक सकाळी हजारो पाखरं त्या शेतावर उतरली. क्षणात ती धान्य खाऊ लागली. गावकरी धावत आले आणि ओरडू लागले, अरे तुकाराम, पाखरं सगळं पीक संपवत आहे, त्यांना हाकल. पण तुकाराम महाराज शांत बसले होते. डोळ्यात करुणा, ओठांवर विठ्ठलांचं नाम. महाराज म्हणाले, ही पाखरं विठ्ठलाची लेकरं आहेत. त्यांनाही भूक लागते. गावकरी संतापले, तुझं घर उपाशी आहे आणि तू पाखरांना धान्य खाऊ देतोयस. पण तुकाराम महाराजांनी एकही पाखरू हकललं नाही. ते फक्त म्हणाले, ज्याने हे पीक दिलं तोच माझी काळजी घेईल. थोड्याच वेळात संपूर्ण शेत रिकामं झालं. धान्याचा एक दाणाही उरला नाही. गावकरी हसू लागले. काय मिळालं विठ्ठल भक्ती करून? आता कसं जगणार? घरातही चिंता वाटली. पत्नी जिजाई रडत म्हणाल्या, आता मुलांना काय खाऊ घालायचं? पण तुकाराम महाराज शांत होते. ते फक्त विठ्ठलाचं नाम घेत होते. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. त्या रात्री तुकाराम महाराज विठ्ठलाच्या ध्यानात बसले होते. अचानक त्यांच्या झोपडीमध्ये दिव्य प्रकाश पसरला. समोर स्वतः विठ्ठल उभे होते. हात कमरेवर, ओठांवर स्मित. विठ्ठल म्हणाले, तुका, आज तू खरी परीक्षा पास झालास. विठ्ठल पुढे म्हणाले, ज्यांच्या मनात सर्व जीवांबद्दल दया असते, त्यांच्यावर माझी कृपा कायम असते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी आश्चर्यचकित झाले. जे शेत काल पूर्ण रिकामं झालं होतं, ते पुन्हा धान्याने भरलेलं होतं. पूर्वीपेक्षाही जास्त पीक उभं होतं. सगळे थक्क झाले. गावकरी तुकाराम महाराजांच्या चरणी पडले. महाराज, आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही. तेव्हा तुकाराम महाराज नम्रपणे म्हणाले, हा माझा चमत्कार नाही. हे सर्व पांडुरंगाचं कृपाशीर्वाद आहे. जे काय रंजले गाजले, त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांनी फक्त माणसांवर नाही, तर पक्ष्यांवरही प्रेम केलं आणि म्हणून विठ्ठल त्यांच्या पाठीशी उभा राहिला. तुकाराम महाराजांना माहिती नव्हतं, पण ती साधी घटना नव्हती. स्वतः विठ्ठल त्यांच्या भक्तीची परीक्षा घेत होते.
कारण ज्यांच्या मनात दया असते, त्यांच्याच मनात देव कायम राहतो. जेव्हा गावकरी पाखरांना शत्रू मानत होते, तेव्हा तुकाराम महाराज त्यांच्याकडे गेली जीव म्हणून पाहत होते. ते म्हणाले, ज्यांना अन्न नाही, त्यांना हाकलायचं कसं? हा क्षणच त्यांना संत बनवणारा होता. घरात अन्न नव्हतं, मुलं रडत होती. जिजाई संतापून म्हणाल्या, भक्तीने पोट भरत नाही. त्या शेतावरच संपूर्ण घराची आशा होती. तेव्हा शेवटचं धान्यही पाखरांनी खाल्लं, तेव्हा गावकऱ्यांना वाटलं आता तुकाराम संपले. पण देवावर विश्वास ठेवणारा माणूस कधीच संपत नाही. त्या रात्री तुकाराम महाराजांना झोप लागली नाही. ते इंद्रायणी नदीकाठी बसून नामस्मरण करत होते. अचानक संपूर्ण परिसर सुगंधाने भरला. आकाशात दिव्य प्रकाश दिसू लागला आणि समोर प्रकट झाले विठ्ठल. विठ्ठल म्हणाले, तुका, तू पाखरांमध्येही मला पाहिलंस? तुकाराम महाराज, देवा, सर्व जीव तुझेच रूप आहे. सकाळी गावकरी आले आणि काल रिकामं असलेलं शेत सोन्यासारखं धान्याने भरलेलं होतं. काहींनी डोळे चोळले, काहींना विश्वासच बसत नव्हता. इतका मोठा चमत्कार झाल्यावरही तुकाराम महाराजांनी स्वतःचं कौतुक केलं नाही. ते म्हणाले, करता करविता विठ्ठल. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणता पापी तरी जाते. आज आपण लहान सहान गोष्टींसाठी भांडतो, राग करतो, दुसऱ्याला त्रास देतो. पण तुकाराम महाराजांनी स्वतः उपाशी राहूनही पाखरांना अन्न दिलं. हीच खरी संतांची शिकवण आहे. त्यांच्या घरी अन्न नाही, तोही दुसऱ्यांची भूक समजतो. तोच खरा संत असतो. तुकाराम महाराजांनी पाखरांना धान्य दिलं आणि विठ्ठलाने त्यांना संपूर्ण जग दिलं. त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. नद्या आटल्या होत्या, जनावरं उपाशी होती, लोक गाव सोडून जात होते. अशा परिस्थितीत एक छोटंसं शेत म्हणजेच जगण्याची शेवटची आशा होती. तुकाराम महाराज शेतात काम करताना सतत म्हणत होते, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्यांच्या हातात काम होतं, पण मनात फक्त विठ्ठल होता. जर तुम्हालाही विठ्ठलावर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय कथेसह. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.